नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. एलिमेंट ऑफ कॉस्ट विद्यार्थी मित्रांनो, कॉस्टचे 3 एलिमेंट्स आहे. एक मटेरियल कॉस्ट, सेकंड लेबर कॉस्ट अँड थर्ड एक्सपेन्सेस. मटेरियल कॉस्टचे पण दोन त्याचे उपप्रकार आहे. एक डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल. नेक्स्ट लेबर कॉस्टिंगचेही दोन प्रकार, डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर. अँड थर्ड वॉज एक्सपेन्सेसचे पण डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता सर्वप्रथम बघूया मटेरियल. तर मटेरियल कॉस्ट मे बी डायरेक्ट और इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट ऑफ एनी मटेरियल. तर मटेरियलचे दोन प्रकार आहे, एक डायरेक्ट मटेरियल आणि एक इनडायरेक्ट मटेरियल. सेमी फिनिश मटेरियल विच कॅन बी आयडेंटिफाईड विथ द प्रोडक्ट अँड बिकम पार्ट ऑफ द फिनिश प्रोडक्ट इज नोन ॲज डायरेक्ट कॉस्ट. तर डायरेक्ट कॉस्ट काय की फिनिश गुड्स म्हणजे एखाद्या वस्तूवर पूर्ण प्रकारे प्रक्रिया होऊन ते बाजारात विकण्यासाठी तयार. उदाहरणार्थ आपण बघूया फर्निचर इज अ डायरेक्ट मटेरियल. त्यानंतर आहे इनडायरेक्ट मटेरियल. तर इनडायरेक्ट मटेरियल Indirect material means, on the other hand, the material which do not form the part of the product and which help the production are indirect material. तर इनडायरेक्ट मटेरियल काय की तो डायरेक्ट मटेरियल बनवण्यासाठी त्याचा भाग आहे, त्याच्याशिवाय फिनिश गुड्स होणार नाही. उदाहरणार्थ आपण बघितलं तर खिळ्यापासून आपण फर्निचर हे फिनिश गुड्स आपण तिथं बनवलेलं आहे. पूर्ण फर्निचर आपलं त्या खिळ्याच्या आधारे आपलं तयार झालेलं आहे. पण खिळ्याला आपण इनडायरेक्ट मटेरियलमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, डायरेक्ट मटेरियलमध्ये नाही. उदाहरणार्थ धागा. तर धागा हा इनडायरेक्ट मटेरियलचा एक भाग आहे. धाग्यापासून आपण ड्रेस तयार करतो, पण आपण ड्रेस हे आपलं डायरेक्ट मटेरियल झालं. कपड्यापासून आपण फिनिश गुड्स तयार केला ड्रेस, तर ड्रेस हा आपला डायरेक्ट मटेरियल. इनडायरेक्ट मटेरियल हा एक धागा आहे की तो ड्रेस त्याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, पण त्याचं महत्त्व त्या फिनिश गुड्समध्ये फार कमी आहे, त्यामुळे आपण त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे लेबर कॉस्टिंग. तर लेबर कॉस्टिंगमध्ये सुद्धा दोन त्याचे उपप्रकार, एक डायरेक्ट लेबर आणि एक इनडायरेक्ट लेबर. तर डायरेक्ट लेबर म्हणजे काय तर इट इज द कॉस्ट ऑफ वेजेस, बोनस अँड अलाउन्सेस पेबल टू द एम्प्लॉई. इट मे बी डायरेक्ट और इनडायरेक्ट लेबर कॉस्ट. डायरेक्ट लेबर कॉस्ट इज द रेम्युनेशन of the employees who are engaged in the production. This can be directly charged to cost centers without apportionment. काय सांगितले की डायरेक्ट लेबर हे काय की एक तुमच्या फिनिश गुड्स तयार करण्यासाठी, प्रोडक्शन करण्यासाठी जो प्रत्यक्ष कर्मचाऱ्याची तिथं मदत लागते, गरज लागते, आणि त्या आधारे आपण त्याला वेजेस देतो, त्याला डायरेक्ट लेबर असं म्हटलेलं आहे की प्रत्यक्ष त्याचा उपयोग आहे. त्या प्रोडक्शन करत असताना मशिनरी आले, ते मशीन चालवण्यासाठी, त्या प्रोडक्शनसाठी, त्या मटेरियलवर प्रक्रिया करण्यासाठी, त्याला फिनिश गुड्समध्ये आणण्यासाठी लेबरची गरज असते, कारण की त्या कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष संबंध हा त्या
प्रोडक्शनशी येतो, त्यामुळे त्याला आपण डायरेक्ट लेबर असं म्हटलेलं आहे. त्या कर्मचाऱ्याला दिला जाणारा जो वेजेस आहे तो डायरेक्ट लेबरमध्ये मोडतो. त्यानंतर आहे इनडायरेक्ट लेबर. तर इनडायरेक्ट लेबर काय आहे, तर एक प्रकारचा प्रोडक्शनचाच भाग आहे. फिनिश गुड्स करण्यासाठी त्याचा एक सहभाग आहे, पण प्रत्यक्ष तो डायरेक्ट मटेरियल इनडायरेक्ट लेबरमध्ये काय की तो कंपनीचाच एक भाग असतो, व्यवसायाचाच एक भाग असतो. तो प्रत्यक्ष त्याचा डायरेक्ट प्रोडक्शनशी संबंध नसतो. उदाहरणार्थ सिक्युरिटी गार्ड, सुपरवायझर, स्टोअर कीपर हे इनडायरेक्ट लेबर आहे. इनडायरेक्ट लेबरमध्ये आपण त्याला इन्क्ल्यूड केलेलं आहे. द कॉस्ट ऑफ लेबर नॉट डायरेक्टली एंगेज इन प्रोडक्शन इज कॉल्ड इनडायरेक्ट लेबर कॉस्ट. त्या व्यक्तीचा, त्या लेबरचा डायरेक्ट प्रोडक्शनशी संबंध नसतो, त्याला इनडायरेक्ट लेबर असं म्हटलेलं आहे. वेजेस ऑफ वॉचमन, स्टोअर कीपर और टाइम कीपर एक्सेट्रा is indirect labor cost can't be allocated to cost center. It has to be apportioned to the basis of the benefit received indirectly by cost center. त्याचा प्रत्यक्ष व्यवसायाशी संबंध, प्रोडक्शनशी संबंध नसतो. तो प्रोडक्शनच्या बाहेर राहून सुद्धा त्याला मदत करतो, म्हणून आपण त्याला इनडायरेक्ट लेबर असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे एक्सपेन्सेस. तर एक्सपेन्सेसचे पण आपले दोन प्रकार आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे त्याचे दोन उपप्रकार आहे. तर एक्सपेन्सेस इज इन्क्ल्यूड द कॉस्ट इनकर्ड अदर दॅन मटेरियल अँड लेबर कॉस्ट. तर मटेरियल कॉस्ट आणि लेबर कॉस्टच्या व्यतिरिक्त जो काही खर्च केला जातो त्याला आपण एक्सपेन्सेस असं म्हटलेलं आहे. तर मटेरियल आणि लेबरच्या व्यतिरिक्त जे काही एक्सपेन्सेस केले जातात, एक्सपेन्सेस विच कॅन बी आयडेंटिफाईड विथ अन अलोकेटेड टू कॉस्ट सेंटर आर कॉल्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस. कॉस्ट ऑन स्पेशल डिझाईन, स्पेशल इक्विपमेंट्स, एक्सपेरिमेंटल एक्सेट्रा. तर व्यवसायात काही नवीन एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचं असेल, काही स्पेसिफिक डिझाईन तुम्हाला तिथं करायचं असेल, रिनोव्हेशन काही करायचं असेल, किंवा काही नवीन मशिनरी इक्विपमेंट्स आणायचे असतील, तर यासाठी आपल्याला तिथे डायरेक्ट जो काही खर्च केला जातो तो आपला डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये आपण तो इन्क्लूड करतो. तर आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय आहे, तर ऑल द एक्सपेन्सेस अदर दॅन इनडायरेक्ट मटेरियल अँड इनडायरेक्ट लेबर. तर इनडायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट लेबरच्या व्यतिरिक्त जो काही खर्च केला जातो तो आपला जातो इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये. की फॅक्टरी एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, हे सर्व खर्च काय आहे की इनडायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट लेबर यांच्या व्यतिरिक्त हा खर्च केला जातो. मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. देर आर 3 elements of cost: material cost, labor cost and expenses. Then overhead. It is the aggregate of indirect material, indirect labor and indirect expenses. Overhead is classified according business function. तर इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मिळून आपलं काय होतं, ओव्हरहेड. तर ओव्हरहेड्स इज क्लासिफाईड अकॉर्डिंग टू बिझनेस फंक्शन. ओव्हरहेड काय करतं की बिझनेसचं रन करण्यासाठी एक प्रकारचं त्याचं एक कार्य आहे. त्याचेसुद्धा आपल्याला 3 उपप्रकार आहे. त्यामध्ये आहे फॅक्टरी ओव्हरहेड, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, त्यानंतर सेलिंग ओव्हरहेड. तर हे
ओव्हरहेडचे 3 प्रकार आहे. त्यामध्ये आहे सेलिंग, फॅक्टरी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. तर मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे तर इनडायरेक्ट मटेरियल, नॉन प्रोडक्टिव्ह वेजेस, ड्रॉइंग, ऑफिस एक्सपेन्सेस, ESI, फ्यूल अँड पॉवर, कंझ्युमेबल स्टोअर, रेंट, रेट, टॅक्स अँड इन्शुरन्स, रिपेअर्स ऑफ फॅक्टरी बिल्डिंग, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ऑर बिल्डिंग. म्हणजे कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंगसाठी जो काही खर्च केला जातो तो आपला मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड्समध्ये आपल्याला इन्क्लूड करता येतो. त्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये काय येईल की ऑफिस एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जो काही आपल्याला लागणारा जो काही खर्च आहे, मग ऑफिस एक्सपेन्सेस असेल, सच ॲज रेंटवर घेतलेला ऑफिस असेल, ऑफिसमधली लाईटिंग असेल, टेलिफोन, प्रिंटिंग, स्टेशनरी बिल्स, रेम्युनेशन ऑफ ऑफिस स्टाफ, शोरूम हाऊस सॅलरी, मॅनेजरियल रेम्युनेशन, लीगल चार्जेस, ऑडिट फीस, डेप्रिसिएशन, रिपेअर ऑफ ऑफिस बिल्डिंग एक्सेट्रा. हे सर्व काय येईल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडमध्ये आपलं इन्क्लूड राहील. त्यानंतर आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये काय येणार आहे तर रेम्युनेशन ऑफ सेल्स करत असताना येणारा खर्च, पर्सनल, ॲडव्हर्टायझिंग, पब्लिसिटी कॉस्ट, सेल प्रमोशन एक्सपेन्सेस, शोरूम एक्सपेन्सेस, कमिशन अँड डिस्काउंट अलाउड, bad debts, rent of warehouse, insurance and other expenses of warehouse, depreciation of delivery van, repairs, insurance of delivery van, carriage outwards, remuneration of warehouse keeper etc. हे सर्व काय झालं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. फिनिश गुड्स सेल करताना येणारा जो काही खर्च आहे ओव्हरहेड्स ते आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर देअर आर 3 टाईप्स ऑफ एलिमेंट्स: मटेरियल, लेबर अँड एक्सपेन्सेस. Material cost, there are 2 types: direct material and indirect material. Labor cost, same as it is direct labor and direct labor and indirect labor. And third is expenses, direct expenses and indirect expenses. Indirect material, indirect labor and indirect expenses are included, that is called overhead. Thank you.